अ, सर, तुम्ही तुमच्या तीन चित्रकार या पुस्तकात तिसरे जे चित्रकार आहेत प्रभाकर नाईक हा. साटम यांच्याबद्दल लिहिलं आहे. तर हम्म. त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगू शकाल का, आणि त्यांच्या कलाकृतींचे काय महत्व आहे असे तुम्हाला वाटते? हा, सांगतो. अ, 20व्या शतकात म्हणजे या 100 वर्षामध्ये तो एकमेव आर्टिस्ट असा होता. त्याला निवडायचं कारण की जगात दुसरा कोणी असा आर्टिस्टच नाहीये. तर त्यांना टेपेस्ट्री आर्टिस्ट असं म्हणतात. तर 800च्या काळामध्ये अ, जे काही सुलतान वगैरे होते, त्यांच्या दरबारात टेपेस्ट्री लावलेल्या असायच्या. पण ती इतकी कॉम्प्लिकेटेड आर्ट आहे की त्यानंतर ती पुन्हा जी बंद पडली, 800-900च्या काळात जी बंद पडली, तिचं पुनरुज्जीवन झालंच नाही. आणि पृथ्वीवर फक्त स्पेन आणि बेल्जियम या दोन देशांमध्येच टेपेस्ट्री तयार होत होत्या. आणि तिसरा माणूस प्रभाकर नाईक साटम, की ज्यांच्यामुळे आज स्पेन, बेल्जियम आणि जपान अशी नावं घेतली जातात, की त्यांच्यामुळं संपूर्ण पृथ्वीवरच म्हणजे तो देश प्रकाशात आला. तर हा माणूस मूळचा बांदिवड्याचा, आपल्या कोकणामध्ये बांदिवडे नावाचं फार छोटं गाव आहे. त्या गावातला माणूस, शाळा शिक्षकाचा मुलगा. आणि चित्रकलेच्या ओढीमुळे त्यांना मुंबईला जायचं होतं चित्रकला शिकायला. तर एका शाळा मास्तर, कोकणातला एक शाळा मास्तर मुलाला जेजेला पाठवतोय, हे त्यावेळेस आर्थिकरित्या पण काही बरोबर नव्हतं. तर हे तसेच घरात न सांगता निघून गेले मुंबईला आणि ते त्यांच्या आत्याकडे उतरले. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते जे मध्ये गेले तेव्हा ऍडमिशन फुल झालेल्या होत्या. 2 वर्ष त्यांना थांबावं लागलं ऍडमिशनसाठी. आणि ऍडमिशन त्यांना जेव्हा मिळाली, त्यावेळेस पैशांचा प्रश्न आला, की आता एवढी मोठी फी भरायची आणि रोजचं ड्रॉइंग, पेपर, कलर्स याच्यासाठी पैसे कुठून आणायचे. तर ते फुटपाथवर बसून चांभार काम करायला लागले. लोकांच्या चपला शिवून दे, त्याला जोड लाव, हे कर. आणि यातनं जे काही पैसे मिळायचे ते पुरायचे नाहीत, पण ते जेजेसाठी ते पैसे राखून ठेवायचे, फी भरण्यासाठी वगैरे. आणि हे जेजेच्या शिक्षकांच्या जेव्हा लक्षात आलं, तेव्हा त्यांना जे म्हणजे त्या सरांच्या ज्या खोल्या असायच्या, त्या खोल्या साफ कर, त्यांची भांडी हे करून ठेव, आणि त्या बाबतीत ते त्याला पैसे द्यायचे. आणि असं त्यांनी तो त्यावेळेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पण फुटपाथवर राहायचं, तिथं सुद्धा दादागिरी, की फुटपाथवर झोपायला सुद्धा पैसे द्यायचे. अशा अतिशय हलाखीच्या परिस्थितीत असताना त्यांना कॅलिकोमध्ये नोकरी मिळाली. ही त्यावेळेची कॉटन मिल. आणि कॅलिकोमध्ये साड्या तयार व्हायच्या. आणि तिथं प्रभाकर नाईक साटम डिझायनर म्हणून जॉईन झाले. तर त्यांनी केलेली डिझाईन्स इतकी अप्रतिम होती की कॅलिकोमध्ये ते हेड झाले, हेड ऑफ द आर्ट डिपार्टमेंट झाले. आणि कॅलिकोमध्ये काम करत असताना त्यांना जपानची शिष्यवृत्ती मिळाली आणि ते जपानमध्ये गेले. जपानमध्ये गेल्यानंतर काहीतरी 1 वर्षात काहीतरी करून दाखवावं लागतं, तर शिष्यवृत्ती तुमची कंटिन्यू होते, नाहीतर तुम्हाला परत भारतात यावं लागतं. आता कॅलिकोमध्ये कापडावरचं डिझायनिंग किंवा कापड कसं तयार होतं याचा त्यांचा एवढा अभ्यास झाला होता की त्यावेळेस त्यांनी टेपेस्ट्री तयार करायचा हा डिसिजन घेतला. त्यावेळेस ते होक्कायडो नावाच्या एका बेटावर होते. त्यांच्या बाबतीत आणखी एक थोडक्यात सांगायचं म्हणजे 1 वर्षभरात त्यांनी टेपेस्ट्री तयार केली जपानमध्ये. आणि त्या टेपेस्ट्रीला नाव दिलं लाईट आफ्टर डार्क. ही त्यांच्या आयुष्यातली पहिली टेपेस्ट्री. आणि ती टेपेस्ट्री तयार केल्यानंतर त्यांना एक समाधान होतं की आपण इथं येऊन काहीतरी करून दाखवलंय. मग ते आता आपल्याला त्याचे, कारण जपान सरकारने सगळा खर्च त्यांचा उचलला होता वर्षभराचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जपान मधलं सगळ्यात महत्वाचं जे म्युझियम आहे, त्या म्युझियमचे क्युरेटर होक्कायडो बेटावरती नाईक साटमांनी केलेली टेपेस्ट्री बघायला आले आणि त्यांचे डोळेच विस्फारले गेले. आणि त्यांना रिक्वेस्ट केली नाईक साटमांना की ही टेपेस्ट्री आम्हाला विकत द्याल का. तर नाईक साटमांना तो आनंद म्हणजे
तो त्यांनाच समजू शकेल, आपण नाही सांगू शकत शब्दामध्ये. त्यांनी ती टेपेस्ट्री जपानला दिली आणि सेकंड रिक्वेस्ट जपानची अशी होती की नाईक सॅटम तुम्ही जपानमध्ये राहाल का, आम्ही तुम्हाला नागरिकत्व देतो. तर ते त्यांनी नाकारलं. म्हणजे ते म्हणाले मला नागरिक व्हायचं नाहीये जपानचा, मी भारतीय नागरिक म्हणूनच आनंदात आहे. बरं, ह्यावेळी असं झालं की जपानी भाषा आणि नाईक सॅटमांची कोकणी भाषा याच्यामध्ये एक दुवा पाहिजे होता की हे जे काही बोलतायत ते समोरच्यांना कळावं. त्यावेळेस त्यांनी काझुको नावाच्या एक बाई, ज्या प्रभाकर नाईक सॅटमांच्या मदतनीस होत्या, त्या दुवा होत्या. म्हणजे हे जे काही बोलायचे ते जपानमध्ये सांगायचं, जपानीज भाषेत सांगायचं, जपानीज जे बोलतील ते यांना इंग्रजीमध्ये सांगायचं, असं ते संभाषण चालू झालं. आणि एक दिवस त्यांना कार्डियाक अरेस्ट आला नाईक सॅटमांना. तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर ते लिहून द्यावं लागतं की तुमचं कोण आहे तुमची जबाबदारी घेणार. कुणीच नव्हतं, नाईक सॅटम एकटे होते, त्याशिवाय ऑपरेशन होणार नव्हतं. त्यावेळेस त्यांची पत्नी म्हणून काझुको सान म्हणजे ज्या जॅपनीज होत्या त्यांनी सही केली आणि नाईक सॅटम त्या दुखण्यातनं बाहेर पडले. आता हे झाल्यानंतर त्यांनी टेपेस्ट्री तयार करायचं काम सुरू केलं त्या ठिकाणी. तर जे त्या राजाचं नाव, जपानमध्ये 300 वर्षापूर्वी एक राजा होऊन गेला, त्या राजाचं नाव एका युनिव्हर्सिटीला होतं. तर जपान सरकारने ते संपूर्ण युनिव्हर्सिटीची इमारत प्रभाकर नाईक सॅटमांना दिली. ह्या आता प्रचंड जागेमध्ये तुम्ही तुमचं काम सुरू करा आणि आमच्या काही जपानी मुलांनाही तयार करा. तर प्रभाकर नाईक सॅटमांनी त्याला अगदी नकार दिला. ते म्हणाले हे जे नाव आहे ते नाव त्यांचंच राहू देत आणि मी शिकवतो मुलांना आणि मी टेपेस्ट्री सुद्धा तयार करतो. त्यावेळेस सॅटमांना कल्पना नव्हती की जगभरात जपानला आपण वर आणतोय किंवा जपान हे कन्सिडर होत आहे की हे टेपेस्ट्री आर्टिस्टचं देश आहे हा. आणि त्यांनी आयुष्यात एकूण 43 टेपेस्ट्रीज केल्या प्रभाकर नाईक सॅटमांनी. तर त्यावेळेस माझे एक मित्र होते, ते जपानला जाऊन आले होते. त्यांनी सांगितलं की भारतीय किमतीप्रमाणे एका टेपेस्ट्रीची किंमतच 90 कोटी रुपये होते. तर अशा 43 टेपेस्ट्रीज ते किती काय. पण प्रभाकर नाईक सॅटमांनी त्या टेपेस्ट्रीचे पैसे घेतले नाहीत, तर सरकार त्यांना पैसे देत होतं जगण्यासाठी, राहण्यासाठी, सगळ्या गोष्टींसाठी. आणि शेवटी जेव्हा प्रभाकर नाईक सॅटमांनी काम थांबवलं आणि तोवर ते जगप्रसिद्ध झाले होते, ते लंडन स्कूल ऑफ आर्ट मध्ये लेक्चरर म्हणून सुद्धा काही वर्ष त्यांनी काम केलं आणि ते जगप्रसिद्ध झाले होते आणि त्यांना त्याची काही कल्पनाच नव्हती की संपूर्ण जगात आपलं नाव झालेलं आहे. आणि सरकारने त्यांना विचारलं की ह्या 43 टेपेस्ट्रीजची किंमत तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला त्या विकतो. ते म्हणाले तुम्ही मला आजपर्यंत सांभाळलं, यापुढे टेपेस्ट्रीचा एकही पैसा मी घेणार नाही. असा माणूस सुद्धा असणं हे विरळ आहे, मिळू शकत नाही असा माणूस. तर म्हणून मी प्रभाकर नाईक सॅटमांचा त्या पुस्तकामध्ये हे केला, म्हणजे त्यांचा सहभाग पाहिजे. म्हणजे आता या शतकामध्ये दुसरं कुणीच असा चित्रकार नाही की ज्याची तुलना फक्त पिकासो बरोबर होते. पिकासोची प्रदर्शनं जिथं जिथं भरतात तिथं तिथं यांच्या टेपेस्ट्रीचे फोटो हँग झालेले असतात. इतका मोठा माणूस. आणि ते भारतात 3 महिन्यासाठी यायचे. त्यावेळेस माझी त्यांची भेट झाली, ओळख झाली. खूप आम्ही 7-8 वर्षात गप्पा मारल्या त्यांच्याबरोबर. मी अनेक प्रश्न त्यांना विचारले. अतिशय बुद्धिमान माणूस आणि अतिशय साधा माणूस. तर आता दुर्दैवाने ते कोरोनामध्ये गेले, म्हणजे भारतातच गेले. पण त्यांची इच्छा ही होती की माझा मृत्यू आला तर तो भारतातच यावा. त्यामुळे हा असा चित्रकार आहे जो जन्माला आला, जपानमध्ये संपूर्ण आयुष्य त्यांनी कार्यक्षेत्र म्हणून निवडलं आणि पुन्हा भारतात आले आणि ते गेले. तर असा माणूस पुन्हा होणं नाही म्हणून मी त्यांचंही त्याच्यात इन्क्लूड करून घेतलं पुस्तकामध्ये. आणि सर, एखादे चित्र महत्वाचे आहे हे कुठल्या निकषांवर ठरवले जाते, म्हणजे याबद्दल सांगू शकाल का? म्हणजे उदाहरणच घ्यायचे झाले तर विन्सेंट व्हॅन गॉग यांचे चित्र महत्वाचे मानले जाते, याचे मानली निकष कुठले आहेत?
आहेत. सांगतो मी. म्हणजे मी नाईक सातमांचं सांगू का, की यांचं महत्व काय आहे? दोन्ही सांगा सर, नक्की. दोन्ही सांगतो. आता काय होतं, की त्या त्या शतकामध्ये मी आधी म्हटल्याप्रमाणे व्हॅन गॉग किंवा अमृता शेरगिल किंवा नाईक साटम नाही घेता येणार. यांच्या चित्रणात त्यांच्या शतकात किंमत नव्हती. ते गेल्यानंतर ती किंमत आली, कारण त्यांनी निवडलेले विषय आणि त्याला डिवोटेड असं जे आयुष्य घालवलं त्यांनी. म्हणजे व्हॅन गॉगनी कधीही लक्झरी अनुभवली नाही संपूर्ण आयुष्यामध्ये. तो म्हणजे त्यांनी जे गरिबांना पाहिलं, त्यांचे कष्ट पाहिले, त्यांचे जगणं पाहिलं, तेच त्यांनी कॅनव्हासवर उतरवलं आणि ते लोकांना नको होतं. हे फार उशिरा कळालं, की अरे खरी चित्र हीच असतात. म्हणजे अगदी आता अगदी प्राचीन काळात पाषाण युगामध्ये ज्या काही त्या लोकांनी भिंतीवरती गुहेमध्ये हत्तीची, हरणाची, माणसाची जी चित्र काढली, त्या फक्त नोंदी आहेत की असं झालं, हत्ती अंगावर आला आणि आम्ही 50 जण त्याला भिडलो आणि त्याला ठार केलं, हे ते चित्रातनं सांगायचे, कारण तेव्हा भाषा नव्हती. आज ही लोकांना महत्व कळतं की ती नोंद जर झाली नसती तर आपल्याला पाषाण युगाचे खूपसे धागेदोरे मिळालेच नसते, कारण भाषा नव्हती. आपल्याला काही तो इतिहास नव्हता की कुणीतरी इतिहास मांडून ठेवेल. तसं व्हॅन गॉग किंवा अमृता शेरगिलचं झालं, की ही मॉडर्न अमृता शेरगिल ही मॉडर्न आर्टिस्ट आहे, तिने मॉडर्न पेंटिंग्स केली. हे समजायला हे शतक जावं लागलं. जेव्हा जगभरातली चित्र महत्वाची समोर आली तेव्हा आपल्या लक्षात आलं की अरे ही शेरगिलची चित्र महत्वाची आहेत. का तर शेरगिलने जे पाहिलं, जे अनुभवलं, त्यात ती समरसून गेली. त्याच्या पलीकडे जाऊन चित्र विकणं, खूप पैसा मिळवणं, कॉन्ट्रॅक्ट मिळवणं हे तिने आयुष्यात कधी केलं नाही. व्हॅन गॉगनी हे सगळं आयुष्यात कधी केलं नाही. आणि असे खूपसे चित्रकार आहेत. म्हणजे पॉल गॉगेचं उदाहरण देता येईल, की पॉल गॉगे हा बँकेत नोकरीला असलेला आर्टिस्ट, त्याला संडे आर्टिस्ट म्हणायचे. का तर रविवारी बँकेला सुट्टी असते तेव्हा ते बागेत जायचे आणि बागेमध्ये मग त्या स्त्रिया, त्यांचा पिकनिक स्पॉट, मग त्या होडी वल्लवणाऱ्या स्त्रिया, अशी चित्र ते काढायचे. त्यावेळेस व्हॅन गॉग आणि पॉल गॉगे याच्यात जबरदस्त भांडण झालं. ते अशासाठी की हे आयुष्यच नाही जे तू रंगवतोयस, ते कशासाठी रंगवतोयस, त्यावेळेस त्याची चित्र विकली जायची. तो म्हणाला आयुष्य हे आहे जे मी रंगवतोय, असं व्हॅन गॉगने सांगितलं. तर याने थोडा विचार केला पॉल गॉगेनी, आणि त्यावेळेस तो ताहिती बेटावर गेला. आता ताहिती बेट म्हणजे काय, तर संपूर्ण युरोपात ज्यांना ज्यांना महारोग होतो त्या सगळ्यांची, कारण तेव्हा औषधं नव्हती महारोगावर, त्या सर्वांना ताहिती बेटावर पाठवायचे. तिथं हा गेला, त्यांचं आयुष्य बघितलं आणि मरेपर्यंत तो ताहिती बेटावरच्या माणसांची चित्र काढत राहिला. म्हणून तोही मोठा झाला, व्हॅन गॉग मोठा झाला, अमृता शेरगिल मोठी झाली. तर याच्या असे काही तुम्ही निकष लावू शकत नाही, पण माणसाच्या ज्या सर्वकालीन भावना आहेत संपूर्ण पृथ्वीवरती, ती दुःख, वेदना, संघर्ष ही आदिम भावना आहे माणसामध्ये. सुखात तर सगळेच लोळत असतात, पण या आदिम भावनेशी संघर्ष करत जे जगतात आणि त्यांच्या नोंदी होतात त्याला साधारणपणे ती चित्र अजरामर होतात. पण म्हणून आज कोणी तशी चित्र काढत नाही. जसे मी मागे म्हटलं की आज मी जर भिकाऱ्याचं चित्र काढलं तर ते कोण घेणार आहे. अजून 200 वर्षांनी जेव्हा लोकांना कळेल की अरे असे भिकारी होते, त्यावेळेस त्या चित्राचं महत्व येतं, तोवर होत नाही. तर हे ते निकष आहेत. आणि कित्येक हजार वर्षानंतर प्रभाकर नाईक सातमांनी टेपेस्ट्रीज तयार केल्या, जे लोक विसरले होते की अशी काही कला असते. त्यामुळे ते महत्वाचे ठरले, खूप महत्वाचे ठरले. हो. आणि सर, तुम्ही अनेक पुस्तकांची मुखपृष्ठ केलेली आहेत, तर हो. तुमची पुस्तकांची मुखपृष्ठ करण्याची सुरुवात कशी झाली याबद्दल सांगू शकता? नाही, कॉलेजमध्ये असताना मी जेव्हा अभिनव कला महाविद्यालय पुणे या ठिकाणी होतो त्यावेळेस इलस्ट्रेशन, फोटोग्राफी हे स्पेशलायझेशनचे विषय होते. तर मला फार प्रश्न पडला की काय करायचं, आणि माझी आर्थिक परिस्थिती ती नव्हती की मी कॅमेरा घेऊन फोटोग्राफी करू शकेन किंवा कॉलेजमध्ये जे सबमिशन असेल तेही करू शकेन. त्यामुळे मी इलस्ट्रेशन हा विषय घेतला होता.
आणि इलस्ट्रेशन हा विषय घेतल्यानंतर आणि जेव्हा मी पासआउट होऊन बाहेर पडलो तेव्हा ती कामं मिळेनाशी झाली होती. इलस्ट्रेशनची कामच मिळायची नाही. तर मग थोडा विचार केल्यानंतर मी एका आपला साहित्य परिषद आहे पुण्याची, तिकडे जाऊन लेखकांना भेटणं हा माझा रिलीफ होता. की तिथं जायचं, तिथं वेगवेगळे लेखक आलेले असायचे, त्यांना भेटायचं, त्यांच्याशी बोलायचं, हा माझा रिलीफ होता. त्यापैकी एक सोनार नावाचे पब्लिकेशन होते, सोनार. त्यांनी मला विचारलं की अरे तू चित्र काढतोस ना, माझ्या एका पुस्तकाचं कव्हर करतोस का? तर म्हटलं करतो सर. म्हटलं मला आवडेल करायला. खरं त्यावेळेस काही म्हणजे मुखपृष्ठ म्हणजे काय याचा विचार माझा सुरू व्हायचा होता. त्यांनी मला पहिलं पुस्तक श्यामची आई दिलं आणि श्यामच्या आईचं कव्हर मी केलं. ते कव्हर आज गोरेगाव म्हणजे कोकणातलं जे साने गुरुजी म्युझियम आहे, राष्ट्रीय म्युझियम आहे, त्या म्युझियम मध्ये ते कव्हर लावलेलं आहे. आणि ते इतकं अप्रिशिएट झालं कव्हर की त्यानंतर मग मी मागे वळून बघितलंच नाही. सतत ती कव्हरची कामं चालू झाली आणि मी ती करत राहिलो. आणि असं करता करता आज मी कव्हर व्यतिरिक्त काही काम करतो असं जर कुणाला कळालं तर ते फोन करतात. यारे तुम्ही हे सुद्धा करता का? म्हणजे एखादी मी जाहिरात केली तर विचारतात मला की हे सुद्धा तुम्ही करता का? इतकं ते झालेलं आहे. म्हणजे 5-6 हजार कव्हर्स नंतर ती इमेज तुमची तयार होते आणि तशी ती इमेज तयार झाली आणि पुस्तकाची कामं अजूनही माझ्याकडे येत आहेत. हो. आणि सर, म्हणजे तुमच्या मुखपृष्ठ तयार करण्याच्या प्रक्रियेबद्दल सांगू शकाल का? म्हणजे मुखपृष्ठाची आयडिया आहे म्हणून तुम्ही ते पुस्तक पूर्ण वाचतात की त्यांच्या लेखकांशी त्या पुस्तकाच्या थीम्स बद्दल चर्चा करतात की म्हणजे कसं? हा, सांगतो. एक आहे की मुखपृष्ठ पुस्तकाचं हे संपूर्ण पुस्तकाला रिप्रेझेंट करत असतं. हो. त्यामुळे ते वाचावं लागतंच की पुस्तकात काय आहे आणि मला काय चित्र काढायचं आहे हे वाचावं लागतंच. ते वाचल्यानंतर स्केचेस माझं म्हणजे मी त्यावेळेच सांगतोय की माझी स्केचेस सुरू व्हायची की कुठलं स्केच केलं म्हणजे हे पुस्तक तेच वाटेल किंवा आपलं भलतंच कव्हर आहे आणि पुस्तकाच्या आतला मजकूर भलताच आहे असं व्हायला नको म्हणून ते काळजीपूर्वक करत होतो. आणि कसं एक दुसरे भाग असा असतो की प्रवाह असतात, कलेचे प्रवाह असतात. म्हणजे मी काम करत असताना एक प्रवाह असा आला की पुस्तकावर कुठल्याही नटीचं चित्र टाकायचं आणि वरती नाव लिहिलं की पुस्तक झालं. म्हणजे सगळीकडे हेच होतं. जो चित्रकार असेल तो एका नटीचा फोटो घेऊन तिथं टाकायचा, वरती नाव लिहायचा की कव्हर तयार व्हायचं. त्यावेळेस मी जाणीवपूर्वक यातनं बाहेर राहिलो की मला ते पटत नव्हतं की पुस्तकाचा विषय काहीतरी शेतकरी आणि त्याचं त्या दुष्काळामुळे झालेली होरपळ आहे आणि मी त्यावर एखाद्या नटीचं चित्र टाकायचं हे कुठल्याही गणितात बसत नव्हतं. आणि त्याच्यानंतर दुसरी जी एक पिढी आली ती कोलाज करायची. म्हणजे अनेक इंग्रजी नट माणसं हे ते एकत्र घेऊन कोलाज करायचं आणि वरती पुस्तकावर नाव टाकायचं. त्यालाही काही अर्थ नव्हता. तेही युग संपलं. त्यानंतर सुभाष अवचट नावाचा एक चित्रकार होता. त्यानं स्वतः पहिल्यांदा इलस्ट्रेटिव्ह चित्र काढायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस म्हणजे मला माहित आहे की महाराष्ट्रात असं कोणी नव्हतं की प्रत्येकाची इच्छा होती की माझं एक चित्र सुभाषने काढावं. तर हा ट्रेंड माझ्या लक्षात आला आणि मला तो पटला पण होता की हा हे कव्हर करायचं असेल तर आपण जे करतोय ते बरोबर करतोय. ते आपण असं चिटकवत नाही कुठली गोष्ट. आणि मग माझ्याही चित्रामध्ये इलस्ट्रेशन्स आली. तर असे ते चित्तंतर होत जातात. अगदी पूर्वीचं एक पुस्तक बघा तर त्यावर फक्त टायटल असतं. त्याच्यानंतरचं एक पुस्तक बघा तर त्यावर एखाद्या नटीचा फोटो असतो, एखादं कोलाज असतं. आणि आत्ताची पुस्तकं बघाल तर खूप व्हेरिएशन्स आहेत त्यामध्ये. खूप ते चित्रकार प्रयत्न करत असतात की पुस्तकातला सगळा आशय त्याच्यामध्ये आला पाहिजे, त्या पुस्तकामध्ये आला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता सॉरी मी वाचत नाही. कारण काय होतं की तो वेळ असतो. एक पुस्तक वाचायचं म्हणजे 4-5 दिवस द्यायचे, मग त्या वेळात काय काम करायचं. म्हणून मग आता सोयी झालेल्या आहेत. एका लेखकाला फोन केलं, बाबा रे काय आहे ते सगळी बॉटम लाईन मला सांगा असं म्हटलं की ते सांगतात आणि कव्हर तयार होतं. म्हणजे आता नाहीतर एक आठवड्याला एक कव्हर हे जमलंच नसतं.
याचं एक आणखीन उदाहरण मी तुम्हाला देतो. कार्ल सेगन नावाचा एक लेखक आहे. कार्ल हो. सेगन युरोप अमेरिकेमध्ये आहे तो. आणि अचानकपणे त्याचं एक पुस्तक माझ्याकडे डिझाईनसाठी आलं. त्या पुस्तकाचं नाव होतं शॅडोज ऑफ फॉरगॉटन अँसेस्टर्स. हो. की तुम्हाला तुमचे वडील माहीत असतात, आजोबा माहीत असतात, पणजोबा माहीत असतात, त्याहूनही तुम्ही खूप असं केअरफुल असाल तर खापर पणजोबा माहीत असतात. पण त्याच्या पलीकडे कोण होतं हे आपल्याला माहित नाही. म्हणजे आपल्याला हार्डली 4 ते 5 पिढ्या कळतात. हो. ते त्यांनी त्या विषयावर पुस्तक लिहिलं होतं कार्ल सेगनने, की 5 पिढ्या नाहीत, त्याच्या आधी 500 पिढ्या आहेत ना, त्यांचं काय? ते कोण होते, कसे होते, काय होते? आणि ते पुस्तक इतकं क्लिष्ट आहे की मी ते वाचायला घेतलं आणि मग बघितलं की त्याचा ज्यांनी अनुवाद केला होता एक प्रोफेसर आहेत लवळ म्हणून. त्या प्रोफेसरांना फोन लावला. म्हटलं हे अशक्य आहे, मला माझ्या सगळं म्हणजे आकलन होणंच अशक्य आहे, इतकं वेगळं पुस्तक आहे. तर तुम्ही मला या पुस्तकाविषयी जरा नीटपणे सांगाल का? कारण ते कार्ल सेगनला भेटून आले होते. त्यांनी मला सांगितलं की हे असं असतं, हे 4-5 पिढ्यापर्यंत आपल्याला माहिती असते, त्याच्या पलीकडे आपल्याला काही कळत नाही की आपले खापर पंजाचे वडील कोण होते, त्याचे आजोबा कोण होते, काही कळू शकत नाही. तर ते सगळं केल्यानंतर मी खूप विचारात पडलो. म्हणजे खूप कमी कव्हर्स अशी आहेत की ज्यांनी असं त्रास दिला असं म्हणायला हरकत नाही की याच्यावरती कव्हर काय करायचं, की मला माझ्या 5 पिढ्यांपूर्वीचं काही आठवत नाही, यावर चित्र काय काढणार. आणि एक दिवस म्हणजे साधारणपणे 3-1 आठवडे गेले. प्रकाशकाचं फोन चालू झाले होते, भाऊसर कव्हर कधी देत आहे, आणि मला ते सुचत नव्हतं. आणि अशा एका पिरियडमध्ये मला ते कव्हर सुचलं की काय करायला हवं. तर त्याचा अप्रुव्हल कार्ल सेगनकडनं होतं. म्हणजे हे तर अजून प्रेशरमध्ये मी होतो की एखादा भारतीय प्रकाशक असेल तर मी बोलू तरी शकतो, मी सेगन बरोबर काय बोलणार. तर ती थीम अशी होती की कुणालाच कळू शकत नाही की 5 किंवा 10 पिढ्यापूर्वी आपले पूर्वज कोण होते हे कुणालाच कळत नाही, हे माझ्या लक्षात आलं. मग मी विचार केला की न्यूली बॉर्न जेव्हा एक बाळ जन्माला येतं त्यावेळेस तर त्याला वडील पण माहित नसतं. मग बाकीच्यांचा तर भागच वेगळा, म्हणजे ते वेळ लागतो वडील आजोबा पणजोबा समजायला. असं न्यूली बॉर्न, तर त्याचा फोटो वापरायचा मी ठरवलं की आता ह्यालाच माहित नाहीये कोण आहे काय आहे, आणि याच्या मागे एक काही पिढ्या आहेत, 500 पिढ्या असलेलं हे बाळ आहे, फक्त त्याला ते माहित नाहीये. आणि मी एक विस्तीर्ण अंतराळ घेतलं बॅकग्राऊंडला की ज्याच्यात अनेक ग्रह आकाशगंगा आणि सगळं सगळं आहे. आणि ते बाळ कुतूहलाने त्या सगळीकडे बघतंय की हे काय आहे, तर त्याला काही कळत नाही. आता याच्यात पण गंमत अशी झाली की हे बाळ कुठनं घ्यायचं, कोण देणार. बरं, जे आपल्याकडे समज असा आहे की जन्मल्यानंतर 2-3 दिवसात कुणी बाळाचा फोटो काढून घेत नाही. ते नको वाटतं त्यांना. बरं, आपलं खूप ओळखीचं पाहिजे ते, नाहीतर ते म्हणतात नाही बाबा फोटो बिटो काय काढायचं नाही याचा. अशा अवस्थेत आमच्याच एक नातेवाईक मुलीची डिलिव्हरी झाली. तिच्याकडे मी गेलो, तिला विचारलं की म्हटलं मी असा एक फोटो काढू का तुझ्या बाळाचा. ती म्हणाली काढा. तो फोटो काढला. आज तो मुलगा जवळजवळ 17-18 वर्षाचा आहे किंवा 15 वर्षाचा आहे आज तो मुलगा. त्याला ते कव्हर दाखवलं तर विश्वास बसत नाही की हा आपला फोटो आहे याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने तुम्हाला जावं लागतं त्या विचाराच्या परिपूर्णतेकडे. म्हणजे तुम्हाला समाधान झालं पाहिजे लॉजिकली की हे खरं आहे की त्या बाळाला काही माहित नाही त्याच्या पिढ्या कोण आहेत. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील, कारण आता इतके हजारो कव्हर झाल्यानंतर हो. अनेक अशी उदाहरणं घडलेली आहेत. गुलजारांच्या बाबतीत घडलंय, जयंत नारळीकरांच्या बाबतीत घडलंय, कार्ल सेगनच्या बाबतीत घडलंय. आणि हे कव्हर जेव्हा सेगनला पाठवलं त्यावेळेस जसं रिझल्टच्या दिवशी पोटात गोळा असतो ना, तसा गोळा होता की त्यांनी एकदा नाकारलं की संपलं ना, पुन्हा त्या वाटेला जायचंच नाहीये. पण त्यांचा रिप्लाय इतका छान होता, ते म्हणाले यापेक्षा वेगळं कव्हर असू शकत नाही, इतकं परफेक्ट आहे म्हणाले कव्हर. आणि मी सुटलो त्यातनं. पण असे प्रसंग येत राहतात, वारंवार येत राहतात.
आणि सर, तुम्हाला स्वतःला आवडलेल्या मुखपृष्ठांबद्दल सांगू शकाल का काही उदाहरणं? उदाहरण सांगतो ना, हे माझं आवडलेलंच आहे. हो. कार्ल सेगनचं तुमचं आवडलेलंच आहे. तुमचं स्वतःचं किंवा इतरांचे कुठले? हा, मग एक दिवस असंच मी स्टुडिओमध्ये काम करत असताना अ, मला म्हणजे माझे एक मित्र होते, जे गुलजार आणि माझ्यामध्ये मध्यस्थ म्हणून होते. त्यांनी मला विचारलं, की गुलजारांचं पुस्तक करशील का? तर हे पण नाव काही लहान नाही. तर मी म्हटलं करेन, कारण ही संधी पण असते आणि हे काय पुढे होईल हे सांगता येत नाही. तर त्यांनी सांगितलं, की त्यांचे दिल्लीचे चित्रकार आहेत. त्याच्याकडून त्यांनी 4-5 कव्हर्स घेतलेली आहेत या विषयावरती, पण त्यांना ती पसंत पडलेली नाहीयेत. म्हणून ते तुझ्याकडे आलेत, की तुला विचारलंय त्यांनी, की तू कव्हर करशील का? हे आणखीन प्रेशर वाढवायचं काम झालं, की ऑलरेडी 4 कव्हर्स त्यांनी डिनाय केलेले आहेत आणि आता ते मला सांगतायत. तर पुस्तकाचं नाव होतं, त्या पुस्तकाचं नाव होतं देवडी. तर देवडी मला माहित होती, कारण पंजाबमध्ये ह्या देवड्या खूप असतात. तर देवडी म्हणजे काय, की वाडा असतो आणि वाटसरू जे असतात रस्त्यावरनं जाये करणारे, त्यांना 5 मिनिटं विश्रांती मिळावी म्हणून ते एक छोटीशी ओसरी बांधलेली असते आणि तिथं देवड्या असतात आणि तिथं पाणी वगैरे असं ठेवलेलं असतं, की तुम्ही बसा, 2 मिनिटं गप्पा मारा, पाणी प्या आणि निघा. तर हे जेव्हा माझ्या डोळ्यासमोर आलं, की आपल्याला देवडी करायची आहे. देवडी म्हणजे हे देवडी. आता देवडी म्हणून देवडीचा फोटो टाकणं, ह्याच्यात कुणी म्हणेल, की हा ही देवडी आहे. पण ते पुस्तकामध्ये जे अनुभव गुलजारांनी मांडले होते, ते त्या देवडीतनं येत नव्हते. ठीक आहे, देवडी ही कुठेही असते. आपल्याही घरात जुन्या खेडेगावातनं ह्या देवड्या असतात. मग हा अनुभव मांडायचा कसा? की नुसती देवडी घेऊन चालणार नाही, कारण देवडी म्हटल्यानंतर लोक म्हणतात ही देवडी आहे. पण पुस्तक नाही कळलं, की म्हणजे काय आहे. तर तो विचार करत असताना असाच अडकलो आणि त्यावेळेस माझी काही पेंटिंग्स चालू होती घरात आणि 15-20 दिवस होऊन गेले होते आणि गुलजारांनी विचारणा केली होती, की ते "वो कुछ हुआ की नहीं?" आणि मी टेन्स झालो होतो एकदम, की अरे हे आता लवकर व्हायला पाहिजे आणि काही सुचत नाहीये. अशा अवस्थेत घरी आल्यानंतर मला माझी पॅलेट दिसली, पेंटिंगची पॅलेट, की ज्याच्यावरती अनेक रंग होते आणि ते वाळलेले होते. तर हे बघितल्यानंतर देवडीचं कव्हर तयार झालं. त्या याचा एक कव्हर केलं, आपला फोटो काढला त्या पॅलेटचा, की ज्याच्यात अनेक रंग एकमेकात मिसळलेले होते, की तिथं किती माणसं येतात आणि त्यांचे शब्द किती वातावरणात तरंगत असतात. त्याचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ती देवडी होती आणि ते रंग होते, की हिरवा, लाल, पिवळा, निळा, गुलाबी कुठलेही रंग होते. की हे अनेक विध वेगवेगळे रंग एकत्र आलेले आहेत आणि मग त्याच्यावरती मी एक छोटीशी देवडी काढली, त्या सगळ्या रंगामध्ये मिसळून गेलेली आणि मी तो इतका दमलो होतो, म्हणजे ते कव्हर पूर्ण करण्याच्या नादात, की मी त्यांना, माझ्या मित्राला हे कव्हर दिलं. म्हटलं हे कव्हर गुलजारांना आवडलं नाही तर सोडून द्यायचं. आवडलं तर म्हटलं माझ्यासारखा खुश माणूस दुसरा नसेल. आणि त्यांनी ते कव्हर गुलजारांना दाखवलं. गुलजार म्हणाले, की "मैं यही तो चाहता था." त्यांना एका क्षणात कळालं ते कव्हर, की हे काय केलेलं आहे. म्हणजे नुसती देवडी नाहीये. तिथं बॅकग्राऊंडला जे एकमेकात मिसळलेले रंग आहेत आणि ती पॅलेट आहे. हे जेव्हा कळालं त्यावेळेस ते म्हणाले, की "मैं यही चाहता था." तर ह्या अशा गोष्टी असतात, की ज्यामुळं माझा कॉन्फिडन्स नाही म्हणत मी, पण सुटकेची भावना सुद्धा इतकी सुखद असते काही वेळेस, की अरे आपण यातनं सक्सेसफुली बाहेर पडलोय. तर असं आणि मला वाटतं हा अनुभव माझा महाराष्ट्र टाइम्स मध्ये सुद्धा प्रसिद्ध झाला होता त्यावेळेस. म्हणजे जेव्हा मी हे सगळं केलं होतं, त्यावेळेस तो प्रसिद्ध झाला होता अनुभव. तर असे असंख्य पुस्तकं आहेत. आता एक पुस्तक सांगायचं जर झालं, तर त्या पुस्तकाचा विषय होता, की काही वर्षापूर्वी घरामध्ये नवरा आणि बायको ह्याच्यात नवऱ्याची भूमिका ही असायची, की बायकोला अ, म्हणजे मारल्याशिवाय ती वठणीवरच येत नाही किंवा तिला मारून तिच्या पायरीवरच ठेवलं पाहिजे, अशी काहीशी एक विचारसरणी होती आपल्याकडे.
त्या विचारसरणीवरती ते पुस्तक लिहिलं होतं. आणि त्या घरातली जी बाई असते ती कुणाची तरी मुलगी असते, कुणाची तरी बहीण असते आणि कुणाची तरी पत्नी असते. आणि तिला हे सगळं सांभाळून तोंड बंद ठेवून त्याच घरात जगावं लागतं, असा तो विषय होता. तर कसं मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे की अगदी बाळबोध सुद्धा होऊ द्यायचं नसतं कवर त्यातनं, कारण ते वाचणारे काय सगळे बाळबोध असतात असं नाही. त्यांना कळत असतं की चित्रकारांनी काय पद्धतीने हे सांगितलंय यात सुद्धा खूप जणांना इंटरेस्ट असतो. आणि त्या पुस्तकाचं पहिलं कवर असं होतं की एका बाईला एक माणूस काठीने मारतोय. आणि ते पुस्तक ज्या विक्रेत्याकडे होतं तो विक्रेता मला म्हणाला की अहो भाऊसाहेब, महिनाला एक प्रत पण विकली जात नाहीये. ते पुस्तक हातात घेतात, बघतात, एका बाईला माणूस काठीने मारतोय, पुस्तक ठेवतात, दुसरं कुठलं तरी घेतात आणि जातात. त्याचं कव्हर बदलून द्या म्हणाले. पण पुन्हा प्रश्न पडला की मी कव्हर बदलल्यानंतर जर कोणी पुस्तक घेतलं नाही तर काय होणार. त्यांचा विश्वास होता माझ्यावरती की हा काहीतरी चांगलं करेल. त्याही पुस्तकाच्या वेळी असाच वेळ गेला की स्त्रीवर अत्याचार होतोय हे मी कसं दाखवणार, की जी काही ठिकाणी बांधली गेलेली आहे, उदाहरणार्थ घराची तिच्या माहेरची बांधली गेलेली आहे, नवऱ्याच्या घरी बांधली गेलेली आहे, तर ह्यातनं ती कशी दाखवायची आपल्याला. मग मी काय केलं की माझ्याकडे पुण्यामध्ये एक म्युझियम आहे, राजा केळकर म्युझियम. त्यांच्याकडे एक सुंदर अडकित्त्याचा फोटो त्यांनी छापलेला होता. तो अडकित्ता घेतला आणि त्या अडकित्त्याच्या मध्ये सुपारी ठेवली आणि ते कव्हर मी तयार केलं की काही करा, आता दोन्ही बाजूनी कट होणार. म्हणजे तिच्या भागलेयात म्हणा किंवा तिच्या आयुष्यात तेच आहे की बाहेरचे म्हणणार तू आम्हाला मेलीस, नवरा म्हणतो तू तर मेलेलीच आहेस. हे जे असतं हे त्या अडकित्ता आणि त्या सुपारीमुळे इतकं लोकांना अपील झालं की असं म्हणू नये, पण ते 6 महिन्यात ती आवृत्ती संपली संपूर्ण पुस्तकाची. तर हे असे अनुभव. आता इतकं झालं की मला तर काही जुने अनुभव आठवत पण नाहीयेत, इतक्या पद्धतीने ती वेगवेगळी कामं झालेली आहेत. प्रत्येक पुस्तक हा अनुभव देतं असं नाही. आणि आता कसं झालंय की आता ते माहीत झालेलं आहे की लेखक एक 5 मिनिटं बोलतो आणि मला ते फॉर्म होतं डोक्यात, आपोआप ती आकृती तयार होते की ह्या पुस्तकासाठी काय करायला हवं. आता तो वेळ लागत नाही जो पूर्वी लागायचा. आणि आता कामं तशी होतात, आता उशीर म्हणजे सुद्धा 2-3 दिवस, पण त्याच्यामध्ये मी सक्सेसफुली काम करू शकतो, हे माझं समाधान आहे. आणि सर, नवीन जनरेशन मधले कोणी तुम्हाला मुखपृष्ठ बनवणारे व्यक्ती किंवा त्यांची काही मुखपृष्ठ इंटरेस्टिंग वाटतात असं काही सांगू शकाल? खरं सांगायचं ना तर नवीन जनरेशन मध्ये फार कुणी दिसत नाही की मुखपृष्ठ करतायत. किंवा मी आणि माझ्यासारखे आणखीन एक 2-3 आर्टिस्ट जे डिओटी आहेत, म्हणजे रोजचं मुखपृष्ठाचं काम सुरू असतं, असे आर्टिस्ट नाही आहेत. याचं एक कारण असं की आपली मराठी पुस्तकं ही महाराष्ट्राच्या बाहेर जात नाही. त्यामुळं चित्रकाराला मानधन किती द्यायचं याच्यावरती बंधन आहे. तुम्ही म्हणाल 20,000 द्या, 25,000 द्या, तर कुणी देणार नाही. तर 50,000 ते पुस्तक छापतात आणि विकतात लोकांकडे. आणि आता नवीन जनरेशन मध्ये मुळातच पगार 60,000 सुरू होत आहेत आणि पुढे 1,00,000-1.5 लाखापर्यंत या नवीन आर्टिस्टला पगार मिळतो. तर अशा वेळी मी एक जे मधल्या एका आर्टिस्टला भेटलो होतो. त्याला म्हटलं, तू का करत नाहीयेस कव्हर्स, तुला आवडतात ना कव्हर्स, बघायला आवडतंय, तू का करत नाहीयेस. तो म्हणाला, सर काय होतं की एक पुस्तक वाचायचं त्याच्यामध्ये माझे 4-5 दिवस जातात, ते म्हणजे ते समजून घेईपर्यंत 1 आठवडा जातो. पुढं स्केचेस करायची, त्याच्या पुढं 2-3 स्केचेस कलर करून ती प्रकाशकाला दाखवायची, मग प्रकाशक त्यातलं एक निवडतो आणि मग त्यामध्ये पुन्हा बदल सांगतो. या सगळ्या प्रोसेसमध्ये ते म्हणाले की माझा 1 महिना जातो. तर 1 महिन्यासाठी इतक्या छोट्या मानधनावरती कोण काम करेल. तर ही नवीन जनरेशन अजिबात वळत नाहीये पुस्तकाकडे. पण काही हौशी कलावंत आहेत, हौशी चित्रकार आहेत की जे त्यांना वाटलं म्हणून एखादं चित्र तयार करतात. पण आत्ताची माझ्या पिढीतले जे चित्रकार आहेत ते ज्या पद्धतीने सतत आणि कंटिन्युअस काम करतात असं कुणी सध्या तरी नाहीये, पण करतात.
एखादा आर्टिस्ट हो. एखादं कव्हर करतो. मग ते असं चालू आहे सगळं. सर, थँक्यू, तुम्ही मुलाखत दिली आणि मला वाटतं मुलाखत खूप चांगली झाली आहे. तर सरांचं जे पुस्तक आहे ते विकत घेण्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. ज्यांना इंटरेस्ट असेल ते चेक करू शकता. थँक्यू सर. हा, ते पुस्तक ग्रंथालीनी काढलेलं आहे. हो हा, हो तुमच्याकडे आहे ते. हो. चालेल, थँक्यू व्हेरी मच. हो, थँक्यू सर. थँक्यू.